गुड आफ्टरनून क्लास. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेक्स्ट डिस्कशन जे होणार ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बद्दल. ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, खूप मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. जसं मी स्टेट बोर्डच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप रटवून शिकवलंय. स्टेट बोर्डमध्ये सुद्धा छान छान प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. त्यांच्यापैकी काही प्रॉपर्टीज इथे डिस्कस करणार आहे आणि काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यांच्यावरती मी प्रॉब्लेम विथ प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहे. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे हा पार्ट 1 समजा आणि तो पार्ट 2 समजा. पार्ट 1 मध्ये ज्या ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती प्रॉब्लेम डेफिनेटली येतो म्हणजे येतो, त्या प्रॉपर्टीजचं डिस्कशन या लेक्चरमध्ये होणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय असणार? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऍक्च्युअली काही नाही, इट्स जस्ट रिप्रेझेंटेशन. काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ठीक आहे, लाईन्स काढणं, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड जे काय असतं चार्जेसमुळे तयार होणारी त्याची फक्त रिप्रेझेंटेशन करणं, म्हणजेच आपण त्याला म्हणू टू रिप्रेझेंट ऑर पिक्चरियल, ठीक आहे. पिक्चोरियल समजतं ना याचा एवढाच अर्थ. पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन, पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या लेक्चर पासून, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कोणत्या? पॉवरची काटाकाटी करणं, इकडच्या तिकडे गोष्टी फिरवणे, ह्या असल्या गोष्टी होणार नाही. तर लॉजिक न करून घ्यायच्या. आता कशा झाल्या, काय झाल्या, जास्तच अडचणीत असेल तर विचारू शकता. ही कस काय काटाकाटी झाली इथपर्यंत आता मला नाही वाटत की कोणी आता इमॅच्युअर्ड आहे की ज्याला माहित नाही ही काटाकाटी कशी घडली किंवा ही टर्म कशी आली. जितकं टाळता मी टाळेल, कमी वेळेमध्ये लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल. कधी कधी लेक्चर जास्त तासाचे असू शकतो, ठीक आहे. पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, क्लिअर. आता पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला आतापर्यंत माहित होतं की जनरेट होते ड्यू टू सम चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड मे जनरेट इफ देर इज अ चार्ज, if there is a charge which is situated in an electric field, then it observes or it experiences the electric field due to the charge who is applying an force. नाही समजलं ना? माहित नाही समजलं, ठीक आहे. एवढंच ऐकलं होतं आपण आतापर्यंत की एखादा चार्ज कोणाच्या तरी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर जादूने येते का इलेक्ट्रिक फील्ड? ऑब्विसली नाही. फील्ड ही कोणाच्या तरी चार्ज, कोणत्या तरी पर्टिक्युलर चार्जमुळे होणारी असते, बरोबर. त्याच्यामध्ये कोणी ठेवला तर तो एक्सपिरियन्स करतो इलेक्ट्रिक फील्ड, तो एक्सपिरियन्स करतो इलेक्ट्रिक फील्ड. आता फील्डमुळे होणारा फोर्स. म्हणूनच आपण मागच्या लेक्चरमध्ये काय म्हणायचो, जर कधी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला आहे, जर कधी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला आहे तर फोर्स कोणत्या डायरेक्शनला असणार. जर कधी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला आहे तर फोर्स कोणत्या डायरेक्शनला असणार असं म्हणायचं, बरोबर. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर फोर्स सुद्धा त्याच डायरेक्शनला. जर चार्ज हा निगेटिव्ह असेल तर फोर्स हा अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड, क्लिअर आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड तिला रिप्रेझेंट करता येईल का? तिला रिप्रेझेंट करता येईल का? ऑब्विसली करता येतं. दोन मेथड असतात, ठीक आहे. दोन मेथडनी दोन प्रकारे, एक पॉझिटिव्ह क्यू साठी रिप्रेझेंट करता येते आणि एक नेगेटिव्ह क्यू साठी रिप्रेझेंट करता येते. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, बरोबर. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन, त्याचं म्हणजे कोणाचं? त्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्डचं रिप्रेझेंटेशन हे अशा प्रकारे केलं जातं. याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे, वेक्टर समजून घ्या. इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली आउटवर्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली आउटवर्ड, ठीक आहे. ही प्रॉपर्टी असते ऍक्च्युअली, ठीक आहे. बुक मध्ये बघून घ्या तर तुम्हाला कळेल. आणि इथे काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली इनवर्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली इनवर्ड. इलेक्ट्रिक फील्ड रेडियली इन वर्ड्स, ठीक आहे. पर्यंत इकडे आउटवर्ड आहे. असं काही चार्ज असतील, ठीक आहे, किती असू शकतात, ठीक आहे, हे किती असू शकतात असं, बरोबर आहे. आता मी इथे किती इलेक्ट्रिक फील्ड चे कंपोनंट्स आहेत तुम्ही सांगायचं 8, 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिकडे किती 4. एखाद्या वेळेस मी म्हणलं त्याचे कंपोनंट किती तयार झाले इलेक्ट्रिक फील्डचे तर तुम्ही सांगणार 8 आणि तिकडे सांगणार 4. हे जे काय काढलं ना मी त्यांना कंपोनंट म्हणा इलेक्ट्रिक फील्डचे, ठीक आहे. इलेमेंट्स म्हणू शकता, बट शक्यतो कंपोनंट बोलत चला. ही 2D मध्ये, ठीक आहे. हे जे काय रिप्रेझेंटेशन आहे हे 2 डायमेन्शन मध्ये. मी ट्राय करेल इथे एखादी इमेज टाकण्याचा. इथे काय 2D. 3D मध्ये कसं असेल, जे काय तुम्हाला इमेज दिसते, ठीक आहे, ऑल ओव्हर, बरोबर. इमेज कशी असणार आहे, जरी मी विसरलो चुकून टाकायची तर ऑल ओव्हर. इलेक्ट्रिक फील्ड का फक्त अशीच जाईल का? म्हणजे अशी म्हणजे की इकडे होरिझॉन्टल, इकडे अपवर्ड, इकडे आग्नेय, ईशान्य, वायव्य असलं जाणार आहे का? नाही.
सगळीकडे असू शकते ना. आता मी या ठिकाणी उभा आहे, माझ्या सराउंडिंग समजून घ्या मी एक प्रकारचा चार्ज पार्टिकल, ठीक आहे, एक प्रकारचा चार्ज पार्टिकल माझ्या पुढे पण आहे, अशी बरोबर असं पुढून असं एकदम सर्क्युलर पॅटर्न मध्ये, ठीक आहे, ऑल ओव्हर ऑल अराउंड स्पेस, ठीक आहे, पूर्ण स्पेस मध्ये सगळीकडे पसरलेली, म्हणजे ती 3D इमेज बनेल एक प्रकारची. काय बनेल? 3D इमेज. आपण जे रिप्रेझेंटेशन करतो ते 2 डायमेन्शन मध्ये, आणि हे जे इमेज दिसते किंवा मी जे बोललो ते 3 डायमेन्शन मध्ये, ठीक आहे. शक्यतो आपण जे सोपं पडतं ब्लॅकबोर्डवर काढायला आम्हाला, म्हणून आपण 2D रिप्रेझेंट करतो, 2D मध्ये रिप्रेझेंट करतो. क्लिअर आहे? प्लस क्यू आणि मायनस क्यू. त्याच्यानंतरचा एक कन्सेप्ट लिहा, मी थेरी लिहित बसत नाही, थेरी लिहून घ्या. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ठीक है, magnitude of electric field intensity at any point, magnitude of electric field intensity at any point, magnitude of electric field intensity at any point is directly proportional to, मी थेरी लिहून देते कारण की ह्याच्यावरती कधी कधी क्वेश्चन्स येतात फिरवून, काय म्हणणे थेरोटिकल कॉन्सेप्ट याच्यावरती बनतो. magnitude of electric field intensity at any point is directly proportional to, the number of field lines, crossing, the unit cross sectional area. काय म्हणणे? magnitude of electric field intensity at any point is directly proportional to the number of field lines crossing the unit cross sectional area, ब्रॅकेट मध्ये लिहा डेन्सिटी ऑफ फील्ड लाइन्स, ब्रॅकेट क्लोज, at that point, density of field lines, ब्रॅकेट क्लोज, at that point, full stop. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर the curves drawn in space. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर दी कर्व म्हणजेच काय समजून घ्या. आता तुम्हाला इथून पुढे असे डायग्राम भेटतील. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर दी कर्व, ठीक आहे, कर्व ड्रॉन इन स्पेस, tangent to which at any point, tangent to which at any point, tangent to which at any point gives the direction of electric field intensity, at that point. बघा हा मी जे काय 3 लाईन्स काढल्या, ठीक आहे. आता हे काय, ठीक आहे, समजून घ्या ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे, ठीक आहे. आता आपल्याला पिक्चरनी बघायचा, ठीक आहे. एक काहीतरी मी इमेजच्या फॉर्म मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. कशाला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार, जसं की ते तुम्हाला माहिती आहे 10वीच्या पुस्तकात असतं. मॅग्नेट मधून जे तुम्ही काढता ना, असं एक बार घेता, मॅग्नेट घेता, आणि अशा तुम्ही कर्व लाईन सांगतात, आणि त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड. त्याला काय म्हणतात? मॅग्नेटिक. तशी आता ही काय? इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे. ही इलेक्ट्रिक, आपण त्याला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. आता ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे. एक वरतून गेली, एक स्ट्रेट गेली, आणि एक खालून गेली, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड किती आहे त्या पर्टिक्युलर पॉइंटला, हे कसं ठरवतात? आता एखादी कर्व दिलेली, ठीक आहे, एखादी कर्व दिलेली आहे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी कन्व्हेन्स करायची किंवा कशी ठरवायची, हे कसं ठरवायचं? तर त्या फील्ड लाईनवर, हे काय लाईन्स आहे, त्या फील्ड लाईनवरती कोणता पण एक पॉइंट कन्सिडर करा आणि तिथून टँजंट काढण्याचा प्रयत्न करा. टँजंट. इकडे एक टँजंट, ठीक आहे. समजा मी इथे म्हटलं तर इकडे एक टँजंट. ही काय असणार तुमची डायरेक्शन. जसं की सर्क्युलर मोशन मध्ये आपण एखाद्या पार्टिकल जर कधी रिव्हॉल्व करतोय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरती, ठीक आहे, आपण म्हणतो त्याची वेलोसिटी ही कशी असणार, तर अलॉंग टँजंट. वेलोसिटीची डायरेक्शन कशी असणार, अलॉंग टँजंट. आठवतं ना, आपण म्हणतो याची वेलोसिटी डायरेक्शन कशी असणार, अलॉंग टँजंट. समजा इथे एखादा पार्ट असेल तर अलॉंग टँजंट, बरोबर आहे. रिव्हॉल्युशन वेलोसिटी ऑफ रिव्हॉल्युशन, करेक्ट आहे. वेलोसिटीची डायरेक्शन तशी इथे असणार. आता मी इथे म्हणलं तर, आता इथे टँजंट तर स्ट्रेट लाईनला, ठीक आहे, टँजंट तर एकदम स्ट्रेट लाईनला आहे, क्लिअर. त्याच्यामुळे इथे काही प्रश्न येत नाही.
सेम डायरेक्शनला. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट काय लक्षात ठेवणार तुम्ही, कन्सेप्ट कोणता लक्षात ठेवणार आहे, जर कधी तुम्हाला एखादी कर दिलेली आहे, एखादा कर दिलेला आहे, ठीक आहे. आता समजून घ्या मी अशी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढली, तर तुम्ही सांगणार या पॉइंटला, जर या पॉइंटला इथे मी गोल केलं ना, या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय, तर तुम्ही म्हणणार इकडे. ठीक आहे. या पॉइंटला म्हणलं तर तुम्ही म्हणणार इकडे, जर कधी मी इकडे म्हटलं तर. क्लिअर इथपर्यंत, इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स काही यायला नाही पाहिजे. मी फक्त एकच सांगितलं, दोन तीनच पॉईंट सांगितले. मॅग्निट्यूड कसं काढायचं, ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड at any point. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड at any point is directly proportional to the cross sectional area. बरोबर. ह्याचं मिनिंग काय ते राहिलं होतं. रॅडियली आउटवर्ड आणि रॅडियली इनवर्ड, ह्यात काही लहान पोराला पण समजते. रॅडियली आउटवर्ड हे फक्त पॉझिटिव्ह चार्जमुळे होईल, रॅडियली इनवर्ड इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हे फक्त निगेटिव्ह चार्जमुळे होईल. ठीक आहे. हे लक्षात असेल. क्रॉस सेक्शन एरिया समजून घ्या. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे आपल्याला काहीतरी लागेल ना, वस्तू लागेल एखादी. समजून घ्या एक छोटासा स्पियर आहे, एक काय हा छोटासा स्पियर आहे ज्याची रेडियस ही R1 आहे. एक छोटासा स्पियर आहे ज्याची रेडियस किती आहे, तर R1 आहे. ओके. रेडियस किती आहे R1. आणि आणखीन एक मोठा स्पियर आहे. ठीक आहे. आणखीन एक मोठा स्पियर आहे ज्याची रेडियस आहे R2, ज्याची रेडियस आहे किती R2. बरोबर आहे. आणि ह्यांच्यामध्ये चार्जेस आहे, ह्या स्पियर वरती काय सगळीकडे चार्जेस आहे. ह्यांच्यामुळे होणारी जी इलेक्ट्रिक फील्ड असेल, ठीक आहे. आता समजून घ्या ह्या R1 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड, आता मी इकडे न दाखवता ही रेडियस आहे असं, ठीक आहे. रेडियस आहे. ह्यांच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड इकडे, इकडे, ठीक आहे, इकडे असणार, परत इकडे असणार. हे काय सगळ्या लाईन्स इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ठीक आहे. मी इथं लिहू EFL, CFL चे लाईट नाही, EFL इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ओके. मोठ्या स्पियरची रेडियस R2, छोट्या स्पियरची रेडियस R1. आता समजून चला हे जे काय मी लाईन्स काढले 1 2 3 4, ठीक आहे. किती लाईन्स काढल्या 4. ड्यू टू स्पियर 1, ठीक आहे. ड्यू टू स्पियर 1 किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या, तर 4. बरोबर ना. आता सगळीकडनं सारखंच आहे. ठीक आहे. 1 2 3 4, 4 EFL. बरोबर आहे. स्पियर 2 म्हणजे छोटावाला. ठीक आहे. स्पियर 2 म्हणजे काय, छोटावाला. त्याच्यामुळे पण किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या, मी तर 4च काढल्या म्हणजे 4च तयार झाल्या. ठीक आहे. तुम्ही 5 काढलाल तर 5 म्हणायचं. कधी कधी गिव्हन असतं क्वेश्चन मध्ये, एक डायग्राम गिव्हन असणार, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉ केलेले असणार आणि तुम्हाला विचारतील व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर गिव्हन डायग्राम. असा क्वेश्चन असेल. तुम्हाला फक्त त्या लाईन्स कॅल्क्युलेट करायचा आहे ज्या की त्या चार्जेसच्या किंवा त्या पर्टिक्युलर एरियावाल्या किंवा मास डेन्सिटी वाल्या एखाद्या ऑब्जेक्टमुळे तयार झालेली त्या इलेक्ट्रिक फील्ड्स आहे. क्लिअर आहे. स्पियर 1 मुळे 4. तर मग is directly proportional to the काय म्हणले, क्रॉस सेक्शन एरिया is directly proportional to the काय म्हणले रे, क्रॉस सेक्शनल एरिया. आता हे तर समजणार नाही काय, एवढं तर समजते की इथं R1 ही छोट्या स्पियरची रेडियस आहे आणि R2 मोठ्याची. तर मग इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या स्पियरमुळे सगळ्यात जास्त तयार होईल, इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या स्पियरमुळे, छोट्या की मोठ्या, कोणत्या स्पियरमुळे जास्त प्रोड्यूस होईल हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, जी आधी काढली होती. ठीक आहे. जी आधी काढली होती तीच इमेज आपण इलेक्ट्रिक फील्डला काय करतोय, पिक्चरियल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. आता समजून घ्या ह्या 3 काय आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे. ड्यू टू असेल ना रे बाबा, ठीक आहे. इकडे कोणताही पॉझिटिव्ह क्यू चार्ज घ्या, त्याच्यामुळे ह्या 3 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या. बरोबर. आता क्रॉस सेक्शन एरिया, एक एरिया इथे, बरोबर. त्याच्यानंतर सेम क्रॉस सेक्शन एरिया घेतो मी प्रत्येक ठिकाणी. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे त्या भागाची मी डेन्सिटी घेतली, मास पर युनिट व्हॅल्यू. बरोबर. त्या व्हॅल्यू मधून, त्या भागामधून मी काहीतरी मासच कन्सिडर करतोय. ज्यावेळेस मी पहिल्यांदा घेतलं त्यावेळेस त्याच्यात 2 काय आल्या, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय आल्या, 2 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आल्या. 2 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आल्या. इथं एकच आली आणि इथं किती आल्या, 3. छोटं मोठं असं नका समजू. ह्या तिन्ही जे सर्कल्स आहे ते मी काय केलंय, तो एरिया कन्सिडर केला आणि त्या एरियातून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहे हे ठरवतोय. आणि जितके जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन पर्टिक्युलर एरिया मधून पास होतील तितकं जास्त त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. परत बोला, जय माता दी. नाही, काय बोला, पर्टिक्युलर एरिया मधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहे, किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहे. कमी असतील तर मॅग्निट्यूड, अरे मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू ना रे, किती वेळ शिकवलंय ना. मॅग्निट्यूड कसं असेल, कमी.
जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत असतील पर्टिक्युलर एरिया मधून, त्याच एरिया मी थोडंसं स्टँडर्ड म्हटलं क्रॉस सेक्शनल एरिया. काही फरक पडतो का? नाही. ठीक आहे, मला तर नाही पडत. क्रॉस सेक्शन एरिया कमी पास झाल्या तर कमी मॅग्निट्यूड, जास्त पास झाल्या, कोण पास झाल्या नवऱ्या, नाही, कोण पास झाल्या, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. क्लियर है? चलो फिर समझ में आई बात, काही अडचण नाही ना? क्रॉस सेक्शन एरियाचा कन्सेप्ट समजला. मग मला सांगा, मग आता इथं ते तर समजलं, जास्त पास झाल्या तर जास्त मॅग्नेट्यूड, कमी पास झाले इलेक्ट्रिक फील्ड तर कमी मॅग्नेट्यूड. क्लियर आहे? चलो फिर इथे सांगा. मग मी म्हटलं आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन कशावरती डिपेंड आहे, काय म्हटलं, ती इज प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया. करेक्ट आहे. आता एरिया म्हणल्यावरती काहीतरी डिस्टन्स वाला पॅरामीटर येणार आहे, आणि तसं बी तुम्ही सांगू शकता इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². जसं जसं डिस्टन्स वाढेल तस तसं इलेक्ट्रिक फील्ड कमी होते, हे माहिती आहे आपल्याला. जसं जसं डिस्टन्स वाढतं तस तसं इलेक्ट्रिक फील्ड कमी होत जाते. इथं पण तेच होणार आहे. ह्याचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे, इथे R1 होतं, या पॉइंटला असताना इलेक्ट्रिक फील्ड किती तयार होईल समजा, ड्यू टू स्पियर 1. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्पियर 1 किती असणार, 4 इलेक्ट्रिक फील्ड तयार झाल्या. ठीक आहे, 4 इलेक्ट्रिक फील्ड तयार झाल्या, डिवायडेड बाय काय असेल, 4π. ठीक आहे, असं माहिती ना आपल्याला, Q1 Q2 डिवायडेड बाय R², Q1 डिवायडेड बाय Q2 डिवायडेड बाय 4π R², 4π R². आता इथे R च्या ऐवजी मी काय म्हणू, R1 चा स्क्वेअर. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्पियर 2. ठीक आहे, याला म्हणू आपण Q2 डिवायडेड बाय 4π R². आता मी Q1 आणि Q2 च्या ऐवजी फक्त काय करतो, त्या चार्जमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू 4. Q1 ने किती इलेक्ट्रिक फील्ड तयार केला समजून घ्या. छोटा जो स्पियर आहे त्याला म्हणतो मी Q1, आणि हा जो मोठा आहे त्याला म्हणतो Q2 स्पियर. Q1 मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली, Q1 मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली, 4. Q2 मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली, दोघांना पण सारखेच ठेवले. मग हे खरंच सारखे झाले का, दोघांमुळे होणारी मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड सारखी असणार का, ऑब्वियसली नहीं, नहीं होगा, नहीं होगा, नहीं होगा. दोनों की वजह से होने वाला मैग्नीट्यूड इक्वल नहीं हो सकता, क्योंकि का बरं, रीजन, छोट्या स्पियर मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड इथपर्यंत सीमित आहे, इथपर्यंतच लिमिट आहे त्या इलेक्ट्रिक फील्डला. बट R2 जो मोठा स्पियर आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे. आता स्पियर आहे ना, भरलेला आहे ना गधड्यांनो. ठीक आहे, स्पियर आहे ना, भरलेला असणार तो. क्लियर आहे. मग जसं दूर जाणार तसं तसं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कमी होत जाणार. बरोबर आहे. ह्याच्यावरतून काय समजतंय, हा झाला E1 आणि हा झाला E2. बरोबर आहे. ह्याच्यावरतून काय समजतं, E1 ची इंटेन्सिटी, मॅग्निट्यूड ऑफ इंटेन्सिटी, E1 ची मॅग्निट्यूड ऑफ इंटेन्सिटी ही जास्त आहे इंटेन्सिटी ऑफ E2. करेक्ट आहे, इक्वल नाही असू शकत. ठीक आहे, कारण की R1 हे डिस्टन्स कसं आहे, कमी आहे, आणि R2 हे डिस्टन्स कसं जास्त आहे. R1 जर कधी कमी आहे डिस्टन्स तर ऑब्विसली इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे. जर R2 हे डिस्टन्स जास्त आहे तर ऑब्विसली हे व्हॅल्यू किंवा ही इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू कमी. याचा अर्थ काय होतो, इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². ठीक आहे, शॉर्टकट मध्ये होऊन गेला आपल्याला, जसं आपण आधी पण शिकलो होतो ते, फक्त मी आता इलेक्ट्रिक फील्ड बद्दल परत एकदा सांगितलं. इलेक्ट्रिक फील्ड बद्दल काय आलं परत एकदा सांगितलं. याच्यावर तू समजून जाऊ शकते ना, म्हणू शकता ना काय, 4 डिवायडेड बाय, काटाकाटी करायची ते करा. ठीक आहे, कॅन्सल होऊ शकतो. 4π R1² इज ग्रेटर दॅन 4π R2². काही अडचण नाही. लिहा नेक्स्ट पॉइंटला. चलो, इफ देर आर 2 पॉइंट चार्जेस, द्या हेडिंग द्या, इफ देर आर 2 पॉइंट चार्जेस. आतापर्यंत आपण एकच बघितलं. ठीक आहे ना, आतापर्यंत काय केलं आपण, एकच चार्ज बघितला. कोणता, एक पॉझिटिव्ह किंवा एक निगेटिव्ह. ठीक आहे, पैसे कमी होते म्हणून तुम्ही एकदा काय केलं, एकदा पॉझिटिव्ह आला आणि एकदा निगेटिव्ह आला. आता तुम्हाला दिवाळीची बोनस भेटलं आणि तुम्ही 2 चार्जेस घरी घेऊन आले. ठीक आहे, 2 चार्जेस घरी घेऊन आले, फटाकडे घेऊन आले. ठीक आहे, तर फटाकड्यावरती चार्जेस होते. आता एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे पॉझिटिव्ह. तुम नेगेटिव्ह बोले थे ना, सही बोलो है ना. छोड़ो, नेगेटिव्ह तो नेगेटिव्ह के बारे में भी बात करेंगे. एक असणार पॉझिटिव्ह, बट दोनदा घेतला आता. ठीक आहे, इथे काय केलं मी आता, दोनदा घेतलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण घेऊन बघू. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुद्धा आपण घेऊन बघू. एकदा पॉझिटिव्ह घेऊन बघू काय होतं. आपल्याला काय बघायचंय,
गणपती बघायचा आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काय बघायचंय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. एकदा पॉझिटिव्ह घेऊ आणि एकदा निगेटिव्ह घेऊ. ह्याला व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल ऐकायला इंटरेस्ट येईल किंवा प्रॉपर्टी डायरेक्टली लक्षात होऊन जातील. बरोबर आहे? बघ आता पॉझिटिव्ह असल्यावरती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा ड्रॉ करायच्या? पॉझिटिव्ह असल्यावरती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा ड्रॉ करायच्या? बघ एकदम इझी. ज्यावेळेस पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस आपण काय म्हणतो? आउटवर्ड असते इलेक्ट्रिक फील्ड. कशी असते? आउटवर्ड. मग मी इथे आउटवर्ड दाखवलं. सर ह्याच्यामुळे नाही का, ह्याला ओरिजिन समजू आपण, ठीक आहे? आता म्हणून आपण तिकडे जाताना दाखवलं. ह्याला ओरिजिन समजू आणि त्याला तिकडे जाताना दाखवू. क्लिअर आहे? मग ह्याची पण कुठे असेल? इकडे. तर मग घ्या, पटपट काढून घ्या. रॅडियली आउटवर्ड दाखवा. ठीक आहे, रॅडियली आउटवर्ड दाखवायची. रॅडियली आउटवर्ड सांगावं लागेल ना, का इनवर्ड सांगावं लागेल? नाही, रॅडियली काय सांगायला? आउटवर्ड. इकडे पण अशी असेल. बरोबर, रॅडियली आउटवर्ड. ह्या चार्ज साठी जसं झालं तसंच या चार्ज साठी सुद्धा रॅडियली आउटवर्ड. मी डायरेक्शन दाखवली नाही अजून, ठीक आहे? डायरेक्शन दाखवून द्या मी दाखवायच्या आधी. या व्हिडिओ अशा वेळेस काय करायचं? व्हिडिओ पटकन पुढे घेऊन टाकायचा. ठीक आहे, जास्त टाइम घालवायचा नाही. जास्त टाइम घालवायचा का नाही. 1.5 युट्यूबने ऑप्शन दिलेला आहे ना आपल्याला, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. 1.25 1.5 क्लिअर आहे? रॅडियली आउटवर्ड. बघा आता येलो मार्करने मी दाखवते इथे रॅडियली कशा आहे ह्या सगळ्या डायरेक्शन आउटवर्ड. तसं मग पॉझिटिव्ह काय होणार आहे? रिप्लेस होणार आहे. हा कन्सेप्ट लागू होतो का इथे? हा पण लागू होतो. आणि आपण म्हणतोय इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज रॅडियली आउटवर्ड. क्लिअर आहे? मग ह्या दोघांमुळे होणारी ई नेट सांगा. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड एका पॉइंटमुळे होणारी असेल काहीतरी. ठीक आहे, एका चार्जमुळे. हा चार्ज आहे समजा Q1 आणि हा चार्ज आहे समजा Q2. आता कोणत्या पण एका पॉइंटला, आता नीट ऐका. ठीक आहे, आता नीट ऐका. मी दिवाळीची रांगोळी काढलेली. ठीक, ह्या सेंटरला सांगा बरं का, या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? समजून घ्या, हा पॉइंट O आहे. या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? 0. का बरं? हा तिकडे काहीतरी फोर्स लावेल, बरोबर, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा चार्ज तिकडे रिपेल करेल याला, मान्य. ह्या पॉइंटला समजा एखादा Q0 ठेवला मी या ठिकाणी, बरोबर, एक्सपिरियन्स करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी. हा चार्ज त्याला तिकडे पुश करेल, रिपेल करेल. हा चार्ज इकडे पुश करेल. दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे Q1 Q2, बरोबर, दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे Q1 Q2. त्याच्यामुळे ते काय होऊन जाणार आहे? कॅन्सल. काय होऊन जाणार आहे? कॅन्सल. त्याच्यामुळे बघा मी काढताना सुद्धा थोडस हुशारकी केली आहे की सेंटरला मी कोणतीच इलेक्ट्रिक फील्डची लाईन नाही काढली. कोणत्याच इलेक्ट्रिक फील्डची लाईन नाही काढली. इथे काय इलेक्ट्रिक फील्ड? 0. इथे इलेक्ट्रिक फील्ड काय? 0. म्हणून मी लाईनच नाही काढली. मधातला भाग कसा आता एम्प्टी आहे. कसा मधातला भाग? एम्प्टी. क्लिअर आहे? तर मग आता बघायचंय या पॉइंटला मी म्हणलं ई नेट किती? या पॉइंटला मी म्हणलं ई नेट किती? तर इकडे प्लस हा अजून तिकडे पुश करेल, बरोबर आहे. हा तिकडे पुश करेल आणि हा पण त्याला अजून तिकडे पुश करेल, बरोबर. बट इम्पॅक्ट कोणाचा जास्त असणार? सगळ्यात जास्त ह्या Q2 वाल्याचा. ठीक आहे, Q2 वाल्याची इलेक्ट्रिक फील्ड आपण E2 म्हणू आणि Q1 वाल्याची इलेक्ट्रिक फील्ड आपण E1 म्हणू. म्हणजे कोणती इलेक्ट्रिक फील्ड जास्त असणार? स्ट्रॉंग असणार. स्ट्रेंथ कोणाची जास्त असणार? तर E2 ची दॅन E1 कम्पेअर टू E1. क्लिअर आहे? आता ह्या पॉइंटला बघा, आता हे तर समजलं सेंटरला 0 काय, तसं बी सेंटरला 0च येणार आहे. हे लॉजिकली लक्षात ठेवा, रट्टा हाणू नका. क्लिअर आहे? समजा इथे एखादा पॉइंट आहे, आता ह्या चार्जमुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार समजून घ्या. मी तर अशी डॉट 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 लाईन काढली. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतोय की हा चार्ज ह्या चार्जवरती फोर्स लावतोय काहीतरी. ठीक आहे, फोर्स लावतोय आणि त्याच्यामुळे काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झाली. तर मग ह्याच्यामुळे होणारी जी काय डायरेक्शन असेल ती इकडे चालल्या जाईल, मान्य ना. आपण याला काय म्हणू? E1. आणि याच्यामुळे जी होणारी असेल ती काय असेल? E2. करेक्ट आहे, याच्यामुळे होणार E2. मग बघा हा जो मधातून चालला होता भाग असा, ठीक आहे, असं मधातून चालली होती ना ही लाईन. मग ह्याचा ऑब्व्हियसली हे मधातून चालली आहे, कारण की हाच तर रिझल्टंट आहे ना. E1 E2 दोघांमध्ये काय असतो? ER. दोघांमध्ये काय असतो? ER. डान्स करू का आता मी याच्यावरती? नाही ना, किती इझी आहे. ह्याच्यावरती काय असेल रे? रिझल्टंट. त्यालाच आपण ई नेट म्हणतो.
त्याचा आपण काय म्हणतो ई नेट. बघा प्रत्येकाचा कर जो आहे तो आपल्या आयडियल काय स्टेटमेंट नुसारच बनवलेला आहे. समजा इथे एखादा पॉईंट आहे, तिकडेच काय घेता इकडे बी घेऊन दाखवा ना सर. मग बरं चला, इथे मी एखादा पॉईंट घेतला, ठीक आहे. ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंट मध्ये काय रिपल्शन, म्हणजे हा पॉईंट इकडे येऊन जाणार, ह्यालाच काय म्हणू आपण E2 बिकॉज ऑफ Q2 चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इज E2, करेक्ट आहे. आणि ह्या चार्ज मध्ये होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, हा डॉटेड लाईन काढला आणि हा इकडून असं जाणार आणि हा इकडे चालला जाणार, याला काय म्हणू आपण E1. आणि ह्याचा रिझल्टंट कुठे असणार इकडे. जर ते तिकडे कोण मुडलं, आपण काय म्हणलं होतं सुरुवातीला की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट एनी पॉइंट कशी काढायची, तर टँजेंटवर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट एनी पॉइंट कशी काढायला लागते, टँजेंटवर. मान्य ना. मग इथे टँजेंट नसू शकते का रे पोरांनो, इथे टँजेंट नाही असू शकत, असू शकते ना, इथे टँजेंट असू शकते. त्यालाच काय म्हणू रे आपण ई नेट. समझ में आई बात, लॉजिकल बात कर रहा हूं मैं, अननेसेसरी कुछ भी बकवास नहीं कर रहा. टैंजेंट पे निकल रही, भले ही वो मुड़ रही हो, कुछ भी होने दो, बट है तो टैंजेंट पे, इसलिए यहाँ पे भी ई नेट आएगी. यहाँ पे क्या आएगी ई नेट. जे काय मी दाखवतोय, कर्व दाखवतोय इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचे, हे सगळे बनवलेत आणि व्हॅलिड आहेत. कारण की ई नेट बरोबर मधात येतो दोन्ही चार्जेस मुळे. ई नेट बरोबर काय येतो, मधामध्ये येतो. समजलं, नसेल समजलं इझी, ठीक आहे. प्लस प्लस हे हायला विरोध करतोय, हा त्याला विरोध करतोय. अरे नसेल समजत तर आपल्या क्लासमध्ये मुली जास्त ना हेअर ड्रायर वापरता. सर आम्ही एवढे मालदार नाहीये, ठीक आहे, आमच्या घरी नाही एवढं हेअर ड्रायर, गेअर ड्रायर, आय लायनर, हे लायनर आणि ते लायनर आहे ना आमच्या घरात की नाही. हेअर ड्रायर समजून घ्या, आता माझ्या हातात हेअर ड्रायर आणि मी असं हेअर ड्रायर चालू केलं तर काय लागलं, समजा माझे केस आहे, हेअर ड्रायरला माझी सगळी केस इकडे उडतील ना, तसं हेअर ड्रायर मी इकडे लावून घेतला. असा हेअर ड्रायर कसं असेल समजा, तुम्ही ट्राय करतो काढण्याचा, असा वाकडा तिकडा असतो का हेअर ड्रायर तुमचा, हा असं समजा, ठीक आहे. हा हेअर ड्रायर समजून घ्या, ही ती हवा. क्लिअर आहे. काय होणार आहे, हे केस किंवा तुमचे हे ते केस इकडे मुडले, तसं समजून घ्या हेअर ड्रायर आहे. ह्या पॉझिटिव्ह चार्जचे जे काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स होत्या ह्या इकडे पुश झाल्या आणि इकडनं ज्यावेळेस मी हेअर ड्रायर असं केला तर तो तिकडे चालला गेला. समजलं, इझी आहे. नाही आठवलं कसे असते पॉझिटिव्ह चार्जचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, तर समजून जाते हेअर ड्रायरचा कन्सेप्ट एकमेकांना काय करतात अपोज. आणि इम्पॉर्टंट काय, हे तर झालं लहानपणासारख्या गोष्टी. इम्पॉर्टंट काय, सेंट्रल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नसणार बिकॉज ऑफ द इक्वल अँड अपोजिट मॅग्नेट्यूड ऑफ बोथ चार्जेस, त्या प्रॉपर्टीमुळे नसणार. क्लिअर आहे, व्यवस्थित काढून घ्या. आता मी म्हटलं असतं ह्या Q1 चार्जमुळे होणाऱ्या किंवा Q1 चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या, तर कॅल्क्युलेट करा. स्टार्टिंग फ्रॉम हियर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे Q1 चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती तयार झाल्या, 15 लाईन्स आहे ना, लाईन्स समजतात ना. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इकडे किती झाल्या, Q2 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू 12. एखादी कमी मोजल्या गेली असेल तर माफ कर दो, ठीक है ना. जान लोगे क्या अब मेरी, इतना तो पड़ा है अच्छे से, कहीं पे भी नहीं मिलेगा. 3-4 जगह ढूंढना पड़ता है ये बात, तब जाके समझ में आती है. आता क्या पॉझिटिव्ह आणि एक घ्या नेगेटिव्ह. क्लिअर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी काय असणार, पॉझिटिव्हच्या इलेक्ट्रिक फील्ड कोणाकडे अट्रॅक्ट होतील, ऑब्व्हियसली निगेटिव्ह कडे. आधी पॉझिटिव्ह होता त्याला की घेणे देणे होतं, ठीक आहे. आता समजा एखादी मुलगी आहे, तिने माझ्याकडे हेअर ड्रायर आहे, मी जो आता आणला होता क्लासमध्ये हेअर ड्रायर आहे, तुम्ही गेले एखाद्या दुसऱ्या मुलीकडे दाखवला, तुमच्या फ्रेंडकडे दाखवला, ती तुम्हाला म्हणेल तुझ्यापेक्षा भारी माझ्याकडे, तुझा वापस घेऊन जा. तसं झालं तिथे, ठीक आहे. सारखे सारखे हेअर ड्रायर आले, अपोजिशन झालं, ठीक आहे. आता हा याच्याकडे हेअर ड्रायर आहे, ठीक आहे. हा केस इकडे ढकलू लागला, पण हा गरीब घरचा व्यक्ती होता, ठीक आहे, त्याने घेऊन टाकली, ते हेअर ड्रायर घेऊन टाकला. म्हणजे आता ह्याच्यामुळे जे काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार होईल, ह्या चार्जेसमुळे जे काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार होईल त्या सगळ्या इकडे चालल्या जातील, ठीक आहे. त्या सगळ्या इकडे चालल्या जातील, ठीक आहे. बघा मग आता याला कसं काढायचं, ठीक आहे. आता याला कसं काढायचं, ह्यांच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन ज्या असतील त्या काढायच्या कशा, लक्ष द्या. काढू शकता, इकडे काढा, ह्याला इकडे काढा. आता कसं काढणार, असं काढून जमेल का, नाही. आता असं काढून जमेल का, तर ऑब्व्हियसली जमणार नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अट्रॅक्शन साठी कसं करणार, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ठीक आहे. यालाच आपण काय होतो रे, EF शॉर्टकट मध्ये, ठीक आहे. अट्रॅक्शन साठी कसं करणार, रॅन्डमली घ्या, ठीक आहे. मी डॉटेड करण्याची डायरेक्ट काढून दाखवू का,
एक असं, एक असं घ्या. क्लिअर आहे? हे तर एक अर्थ झालं. ठीक आहे, आणखी काढायचं असेल आणखी एक काढा. आता मी काढत नाही. ठीक आहे, 3 बस झालं. ह्या पॉझिटिव्हची डायरेक्शन तिकडे आणि मी नेगेटिव्ह साठी म्हणलं असतं तर डायरेक्शन कशी दाखवली असते तुम्ही? असंच दाखवलं असतं ना. निगेटिव्ह साठी डायरेक्शन कशी असते? अशी. ठीक आहे, निगेटिव्ह साठी डायरेक्शन अशी, निगेटिव्ह साठी डायरेक्शन अशी, इनवर्ड ना. त्यासाठी इनवर्ड, तशी बी याच्याकडे इनवर्डच आहे, तशी पण याच्याकडे इनवर्डच आहे. क्लिअर आहे? तर मी इथे कसं काढा? इकडे असं, असं दाखवा. ठीक आहे, हे अशा प्रकारे दाखवा. ठीक आहे, इथे 1 2 इकडे 3 दाखवा, वाटलंच तर रॅन्डमली दाखवा. ठीक आहे, असं काही नाही की इथे 2च दाखवायला पाहिजे 3च दाखवायला पाहिजे. इकडे 3 दाखवा, परत इकडे 1, पुढे घेऊन टाका. ठीक आहे, अशाच काय करायचं, पटकन पुढे घ्यायचा, जास्त रांगोळी बघत बसू नका. ठीक आहे, मला काही एवढी रांगोळी येत नाही. इकडचं झालं. ठीक आहे, मग याच्याकडे कशा असतील? ह्याच्याकडे पण अशा असतील, 1 2. क्लिअर आहे? इकडे पण, इकडे पण. आपल्याला काय दाखवायचं आहे? याच्याकडे येणारे. आपल्याला काय दाखवायचं? याच्याकडे येणारे दाखवायचे. व्हिडिओ पटकन पुढे घ्यायचा, पटकन. डायरेक्टली स्किप जरी मारला तर नाही चालणार. ठीक आहे, स्किप मारून नाही जमणार. बघायचंय, क्वेश्चन्स असतात काही इम्पॉर्टंट. क्लिअर आहे? बघ, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, तर हे त्याच्याकडे जाणार. आता ही अशी काहीतरी तुम्हाला मकडी सारखीच एक डायग्राम दिसेल आता. ठीक आहे, मकडी, स्पायडर सारखी डायग्राम दिसेल. तर पॉझिटिव्ह वाले कोणाकडे जातील? ते निगेटिव्ह वाल्याकडे. बघा, हे जे काय दिसतंय तुम्हाला, हे तसे बी ते इकडे जोडले असते तर ह्या निगेटिव्ह वाल्याला जॉईन झाले असते. बरोबर आहे? दिसताय? ठीक आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड से किंवा पॉझिटिव्ह चार्ज मुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड से त्या कोणाकडे जाणार आहे? निगेटिव्ह वाल्याकडे. इकडे पण तसंच, मान्य ना? बघा, ही मकडी भारी दिसते का आता? मकडी वाटतं ना 12 येते म्हणून आपण आता अशा डायग्राम्स बघितल्यावरती. खेकडा म्हणला का तो? का मकडी म्हणली? खेकडा आहे ना. क्लिअर आहे? मग समजला? आता ह्याच्यावरतून प्रॉपर्टीज काय लक्षात घ्या. आता जर कधी मी इथे रिझल्टंट काढून दाखवला तर इलेक्ट्रिक फील्डचा, समजून घ्या एखादा पॉईंट इथे, एखादा पॉईंट इथे. बरोबर आहे? हा चार्ज ह्याच्यावरती जर कधी फोर्स लावला आणि त्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड जी असेल ती पॉझिटिव्ह, आणि हा पण क्यू नॉट पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इकडे जाईल. बरोबर? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इकडे जाईल अशी, मान्य आहे. त्याला आपण E1 म्हणू. जर कधी हा Q1 आहे तर, आणि हा Q2 आहे तर हा E2. आणि हा निगेटिव्ह जर कधी इकडे असा काहीतरी फोर्स लावत असेल, त्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन याच्याकडे येणारी. बरोबर आहे? अशी असेल ती. बरोबर आहे? अशी असेल इकडे येणारी. बघा, मग यांचा रिझल्टंट करेक्ट मधात आहे का? बघा, हा रिझल्टंट हा झाला तो ई नेट. ठीक आहे, ई नेट. बघा, मी बरोबर टँजेंटवर काढली ती लाईन. कशी काढली? इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या एक्झॅक्टली कशी काढली? टँजेंटवर. बघा, ही लाल कलरची काय वाटते तुम्हाला? टँजेंट. आणि ही ब्लॅक कलरची ई नेट ती काय झाली? रिझल्टंट. करेक्ट आहे? म्हणून आपण म्हणतो रिझल्टंट जर कधी किंवा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काढायची असेल, सांगायची असेल, तर ती आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या कर्ववरती सांगतो, एक पर्टिक्युलर पॉईंट घेऊन जिथे कुठे ती टँजेंट तयार होईल. मान्य? क्लिअर आहे? काही अडचण नाही? प्रॉपर्टीज लिहून घ्या पटपट आता. ठीक आहे, प्रॉपर्टीज लिहून घ्या. लिहा पटपट. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. लिहा रे पटकन, नोट्स पाठवा. ठीक आहे, जरा बघू द्या, मला चेक करू द्या. प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. लिहा पटकन. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स originates from positive charge. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मला सांगा, ओरिजिनेट इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ओरिजिनेट म्हणजे यांचा उगम कुठून होतो? पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. बोर्डाच्या याच्यात पण मी घेतलेलं. ठीक आहे, असं नाही. जे नवीन नाही माहित, जे नवीन आहे पहिल्यांदा ऐकता, हे काय चाललंय? ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. आता मी समजा म्हणलं हा -Q आहे, तर मग आता इथे सांगा कुठून ओरिजिनेट होतील? ह्याचं काम तर ऍक्सेप्ट करणं आहे. ठीक आहे, हा गरीब घरचा आहे, जे काय दिसेल तुम्ही हा घेऊन टाकत. ठीक आहे, मग आता सांगा, ह्या ज्या काही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन आल्या, लाईन झाल्या, ह्या कुठून आल्या? हु नोज? भगवान जाने. तो भगवान को हम बोलते थे भगवान इन्फिनिटी पे. भगवान कहाँ पे? इन्फिनिटी पे. म्हणजे ह्या ज्या काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आल्या, ह्या कुठून आल्या? इन्फिनिटी कडून. -Q चार्ज साठी. बरोबर? एक तर ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज ऑर इन्फिनिटी, ऑर इन्फिनिटी. म्हणजे हा कुठून स्टार्ट होऊ शकतो? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्ह चार्ज पासून किंवा इन्फिनिटी पासून. बरोबर? अँड टर्मिनेट्स ॲट
and terminates at negative charge or infinity. बरोबर आहे. जर कधी हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे ह्याच्यामुळे जी काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बनेल बरोबर आहे ती कुठे जाऊन टर्मिनेट होईल, जर कोणीच नसेल तर इन्फिनिटी, आणि जर कधी इकडे मायनस क्यू असेल तर मायनस क्यू ला जाऊन हा काय होईल, टर्मिनेट होईल. ठीक आहे, एंड होऊन जाईल. लिहा नेक्स्ट प्रॉपर्टीला, नंबर ऑफ फील्ड लाईन्स ओरिजिनेटिंग or terminating at a charge, number of field lines originating or terminating at a charge is proportional to magnitude of the charge, is proportional to the magnitude of charge, is proportional to magnitude of charge. बरोबर आहे. कशाला प्रोपोर्शनल असतं, number of field lines originating or terminating at a charge is proportional to magnitude of the charge. समजून घ्या, एखादा प्लस क्यू चार्ज आहे, एखादा काय तुमच्याकडे प्लस क्यू चार्ज आहे बरोबर आहे. आता प्लस क्यू चार्ज मुळे कशी दाखवू मी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, आउटवर्ड, इकडे पण कशी दाखवू आउटवर्ड, इकडे कशी दाखवू आउटवर्ड. आता ह्याच्यामुळे प्लस क्यू मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या, EFL किती झाल्या, तर 4. किती झाल्या, 4. आता मी म्हणलं 2Q चा चार्ज आहे म्हणजे इथे काय केलं मी, ह्या चार्जचं मॅग्निट्यूड वाढवलं. तेच म्हणणे ना, मॅग्निट्यूड वरती डिपेंड आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती तयार होणार. छोटूसा चार्ज छोट्या इलेक्ट्रिक फील्ड किंवा कमी इलेक्ट्रिक फील्ड, मोठूसा चार्ज जास्त इलेक्ट्रिक फील्ड. क्लिअर आहे. क्यू होता म्हणून 4च इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तयार झाल्या. 2Q आहे, वाढली क्वांटिटी. ठीक आहे, अरे काही घ्या ना, ठीक आहे 1 कुलमचा चार्ज म्हणा, 1 कुलममुळे किती तयार झाले इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, 4 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तेव्हा 2 कुलममुळे किती होईल, 2 कुलममुळे किती तयार होईल, 8 होईल. 2 कुलममुळे किती होईल तर EFL 8. ठीक आहे, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. ठीक है, चंदा मामा नहीं सूरज मामा बन गए. यहाँ पे 4 तो यहाँ पे 8 बन गए. समजलं, मॅग्निट्यूड कशावरती डिपेंड असणार किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशावरती डिपेंड असतात, कसा चार्ज आहे, छोटूसा, नन्नूसा या फिर बडासा. ठीक है, नेक्स्ट प्रॉपर्टी. ठीक है, 2 फील्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. पुस्तकात आहे. ठीक आहे, सगळीकडे दिसतं ते, कोणी बी घेतं, काही अवघड नाही एवढं. 2 फील्ड लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. 2 फील्ड लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. रिझन सांगा म्हणा. ठीक आहे, 2 फील्ड, एक बुक आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन खूप छान दिलं. 2 फील्ड लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. याचं रिझन इतके छान आहे. तसं पण वाटतं. आता हा पॉझिटिव्ह चार्जमुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड अशी, निगेटिव्ह मुळे होणारी अशी. मी कधी सांगितलं का की भसड केली का मी कधी एकमेकांची, आणखीन एक लाईन आली ती अशी घुसली याच्यामध्ये, एकमेकांना क्रॉस करून गेली, असं मी दाखवलं का कधी, हा इकडे जातोय हा इकडे जातोय, असं नाही दाखवलं मी कधी. ह्याच्यातून गेला, ठीक आहे, हा याच्यातून असा गेला, ठीक आहे, असं नाही दाखवलं मी कधीच. करेक्ट आहे, असं कधीच मी घुसवलं नाही. इज्जतीत काढली ना सगळ्या डायग्राम्स. क्लिअर आहे. नेवर क्रॉस इच अदर, नेवर क्रॉस इच अदर. आता समजून घ्या, क्रॉस झाले तर कसं चित्र दिसणार आहे, हे असं, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार आहे तुमचं पण आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनचं पण. बघा आता मी ह्या पॉइंटला असताना जर कधी मी रिझल्टंट काढला, ठीक आहे, एक रिझल्टंट इकडे चालला, ई नेट, कोणामुळे, ह्या इकडच्या लाईनमुळे, ही जी चालली ना डावीकडून अशी इकडे, त्याच्यामुळे होणारी ही टँजंट आणि ही लाईन इकडे झाली, आणि ही जी लाईन आता अशी येऊ लागली, हिच्यामुळे होणारी जी टँजंट असणार किंवा ई नेट असणार ती इकडे चालली. क्लिअर आहे. मग इथे काय झालं, 2 कंपोनंट बनले नेट इलेक्ट्रिक फील्डचे. नेट इलेक्ट्रिक फील्ड किती कंपोनंट बनले, 2. मग कोणाला चूज करायचं, इसको या फिर इसको, असं कन्फ्युजन होतं. म्हणून 2 फील्ड लाईन्स, कोणत्या फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर क्रॉस इच अदर, नेवर क्रॉस इच अदर. आता समजून घ्या, हा प्लस क्यू चार्ज आहे, ठीक आहे, पटकन पुढे घ्या. आता मी एक मोठी डायग्राम काढतोय, चला छोटी काढतो, ठीक आहे, ही एक लाईन, हा प्लस क्यू हा मायनस क्यू, ठीक आहे, असं एक, असं एक असं, एक असं, असं तसं, ठीक आहे, एक असं, एक असं. म्हणजे हा काय होणार आहे, इकडे जाऊन आता हा इकडे झाला, ठीक आहे. तर आपण सांगितलं नाही हा तिकडे जाऊन मिळाला म्हणून, ठीक आहे, तिकडे जाऊन मिळाला असं काही माहित नाही आता.
आणि एक इकडे एक आहे, इकडे एक आहे. डायरेक्शन यांच्या सगळ्यांच्या अशा प्रकारे, ठीक आहे, सगळ्यांच्या डायरेक्शन अशा प्रकारे. आणि ह्याचे आउटवर्ड, ह्याच्या आउटवर्ड, ह्याच्या आउटवर्ड, ह्याच्या आउटवर्ड, ह्याच्या आपण आउटवर्ड, ह्याच्या आपण आउटवर्ड, आउटवर्ड आउटवर्ड आउटवर्ड, आणि त्याच्यासाठी सगळ्या इनवर्ड. मी म्हणलं रेशिओ ऑफ Q1 Q2 सांगा. रेशिओ ऑफ Q1 and Q2 in terms of electric field lines, in terms of electric field lines. का असणार आहे त्याचा रेशिओ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स Q1 आणि Q2 च्या भाषेमध्ये? ठीक आहे, Q1 Q2 साठी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन, Q1 मुळे होणारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स E1 असतील आणि Q2 मुळे होणारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स E2 असतील. तर मोजा मग Q1 मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स झाल्या, हा Q1 हा Q2. इथून सुरुवात करा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे, 9, बरोबर आहे. 9 अपॉन Q2 मुळे होणारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती किती येतात याच्याकडे, 1 2 3 4 5 6, ठीक आहे, 6. किती इन रे, वरती 3 खाली 2, 3/2. क्वेश्चन असा येऊ शकतो, ठीक आहे. लिहा नेक्स्ट प्रॉपर्टी, टू फील्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. ठीक आहे, लिहू शकता ना. आता मी हे मनाने सांगितलं लिहू शकता ना तुम्ही. त्याचं रिझन काय होतं, काय लिहिसान रिझन, बिकॉज इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन वन इलेक्ट्रिक फील्ड, because it is not possible to determine one net electric field. Next लिया, electric field lines can never form FORM, ठीक आहे, फॉर्म तयार करणे. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स नेवर फॉर्म अ क्लोज्ड लूप, म्हणजे एक प्रकारचा असा सर्क्युलर पाथ बनत नहीं. सर कुछ भी, अभी तो कितनी बार देखा मैंने, यहाँ पे प्लस था, यहाँ पे माइनस था, तुमने तो ऐसा बनाया था ना सर, ये प्लस लिया, ये भी ऐसा लिया और ये भी ऐसा लिया, हो गया ना क्लोज लूप. अगर मैं इसको मिटा दूं तो सर ये तो क्लोज लूप हो गया ना. गधा सुनो मेरी बात, इसकी डायरेक्शन इधर है, इसकी भी डायरेक्शन इधर है, दोनों एक डायरेक्शन में. अगर ये डायरेक्शन ऐसी होती तो मैं बोलता ये क्लोज लूप है. ऐसा हो ही नहीं सकता कि ये क्लोज लूप है, दोनों भी उस तरफ जा रहे. अगर कोई वापस आता, मैंने बोला घर पे बस स्टैंड पे जाओ, बस स्टैंड से वापस आ जा, तुम बोले कि मैंने एक चक्कर मारी, आपण काय बोलतो, एक चक्कर मारली. इथे तसं आहे का, नाही, एका डायरेक्शनला. मग काय गडबड होऊ लागलं, ठीक आहे, असं तर आहे, ठीक आहे. आणि झालं असतं तर काय झालं असतं, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट लेक्चर बघणार ना माझं, तुम्हाला समजेल वर्क डन नावाचा कन्सेप्ट, तेव्हा काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक इथं लिहून ठेवा, ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी लिहून ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कन्झर्वेशनचा अर्थ माहिती ना, सगळं जतन करणे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ए कन्झर्वेटिव्ह फोर्स, इतकं येतं. कन्झर्वेशन ऑफ फोर्सेस माहिती ना, लॉज ऑफ मोशनचे सगळं कन्झर्व होतं, बरोबर. एखादा फोर्स जर कधी इथे लागला आणि परत इकडून परत इथे आला तर तो कन्झर्व होऊन जातो. काय होऊन जातो, कन्झर्व होऊन जातो. बट चार्जेसच्या प्रॉपर्टी मध्ये काय झालं, समजा हा इकडे गेला आणि परत इकडे आला, बरोबर, असा जर इथे आला असता तर इथे काय झालं असतं, हा Q1 आणि हा Q2, Q1 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड E1, Q2 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड E2 ऍड झाले असते सगळे. वर्क डन आपण शिकू पुढे, ठीक आहे, त्यावेळेस कळेल. म्हणजे इथं वर्क डन किती झालं, कन्झर्व झालं का, नाही, ऍड होऊ लागलं. वर्क डन काय लागलं, ऍड होतंय. इथे आलं, इकडून परत इथं फिरत आला, ऍड होईल त्या पॉइंटला परत, म्हणजे तो वर्क डन काय होईल, ऍड. जर कधी क्लोज लूप फॉर्म झाला असता तर ते वर्क डन ऍड झालं असतं. आपल्या त्या तिकडे काय व्हायचं रे, कन्झर्वेशन ऑफ फोर्सेस मध्ये वर्क डन काय व्हायचं, सगळं कन्झर्व होऊन जायचं. एखादा फोर्स एखाद्या गोष्टीवरती लागला, ठीक आहे, परत पर्टिक्युलर पॉइंट नंतर तिथेच येऊन लागला तर वर्क डन काय होऊन जायचं, झिरो होऊन जायचं, कन्झर्व होऊन जायचं. इथे तसं व्हायला पाहिजे, ठीक आहे. क्लोज लूप का फॉर्म करू शकत नाही, तर आपलं सगळं वर्क डन काय व्हायला पाहिजे, झिरो व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कॅन नेवर फॉर्म अ क्लोज लूप बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ कन्झर्वेटिव्ह इन नेचर. शेवटचा पॉइंट लिहा, इफ अ चार्ज्ड पार्टिकल, आणखीन ठीक आहे, खूप प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. एक तर मी तुम्हाला शीटच देऊन टाकीला क्वेश्चन्सची. शीट म्हणजे काय, नुसतं थेरॉटिकल पॉइंट्स आहे, ते इथे एक्सप्लेन करण्याचा अर्थ आहे का नाही, प्रॉब्लेम्स असतील तर मी डिस्कस करेन. इफ अ चार्ज पार्टिकल इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट, इफ चार्ज पार्टिकल, कितवा पॉइंट आम्हाला माहित नाही, त्याला 1 नंबर देतो.
if charged particle is released from rest पासून सुरुवात केली आपण चार्ज पार्टिकल रिलीज करायला इज रिलीज फ्रॉम रेस्ट ओव्हर अँड EFL चा अर्थ लाईट नाही, EFL चा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड लाईन. Over an EFL, then the charged particle may or may not. Then the charged particle may or may not follow the electric field line. May or may not follow the electric field line. बरोबर. मे और मे नॉट काय म्हणणे सर फॉलो करेल काय एखादा चार्ज पार्टिकल आहे जो रिलीज फ्रॉम रेस्ट ओव्हर अँड EFL समजून घ्या ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे, ही एक इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे आणि ह्याच्यावरती काय केलं आपण एक छोटासा चार्ज ठेवला. ठीक आहे, याच्यावरती काय केलं एक नन्नूसा Q0 ठेवला, छोटासा चार्ज ठेवला. तो सेम पाथ फॉलो करेल का? देन द चार्ज पार्टिकल मे और मे नॉट फॉलो द EFL ची डायरेक्शन इकडे, इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन इकडे, मान्य. मग हा Q0 खरंच तिकडे जाईल का? तीच डायरेक्शन फॉलो करेल का? या केसला मे बी करेल. ठीक आहे, या केसला मे बी करेल. बट एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन अशी कर्व नेचर मध्ये त्यावेळेस Q0 इथे होता रेस्टला. ठीक आहे, हळूहळू पुढे आला असं करत करत काय होईल रे तो इकडे चालला जाईल. बरोबर आहे. टँजंट नुसार जर कधी मी याची व्हेलॉसिटी ऑब्झर्व केली तर तो पुढे चालला जाईल. समजतंय? इथे आल्यावरती तो इकडे चालला जाईल. खाली येईल का तो कधी नाही. म्हणजे पाथ कसा भेटला त्याला असा, म्हणजे तो सरळ तिकडे चालेल, सरळ पुढे चालला जाईल. म्हणजे याचा पाथ हा असा बनेल काहीतरी. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रिक फील्डचा पाथ असा होता, त्याच्यामुळे इथे फॉलो करेल आणि इथे विल नॉट फॉलो. कोण? चार्ज. काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा पाथ. ठीक आहे, ह्याच्यावरच्या काही प्रॉपर्टीज आहे त्या मी तुम्हाला एक तर नोट्स मध्ये देईल किंवा याच्यामध्ये प्रॉब्लेम सह एक्सप्लेन करेल.